हाय, तर कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं खानदेशी तडकावर. तर मी आज बनवणार आहे ॲप्पे. आणि इथे हे पीठ मी भिजत घातलेलं होतं. म्हणजे डाळ आणि तांदूळ मी 5-6 घंट्यासाठी भिजत घातलेले होते. त्यानंतर मी हे तांदूळ आणि डाळ वाटून घेतल्यानंतर परत 5-6 घंट्याकरता मी याला ठेवून दिलेलं होतं झाकून. आपलं हे पीठ बघू शकता तुम्ही किती फुललेलं आहे. आणि यामध्ये मी रात्रीच या पिठामध्ये मिक्सरमधून काढल्यानंतर याच्यामध्ये 1 कप दही टाकलेलं होतं. त्यामुळे हे पीठ बघू शकता तुम्ही किती छान असं फुललेलं आहे. आणि या पिठापासून आम्ही डोसे, ॲप्पे, इडली पण बनवतो. तुम्ही काय बनवता ते नक्की सांगा. आणि आज मी याचे ॲप्पे बनवणार आहे, तर तुम्ही बघू शकता. तर ॲप्पे बनवण्यासाठी मी आता हे पीठ थोडं आपल्याला जेवढं ॲप्प्यांसाठी लागतं तेवढं पीठ मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. म्हणजे आपल्याला जसं लागेल पीठ तसं तुम्ही एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. पूर्ण पिठामध्ये आपल्याला मीठ म्हणजे सोडा नाही टाकायचा, बेकिंग सोडा. कारण की पूर्ण पिठामध्ये टाकल्यानंतर त्याच्या थोड्या वेळानंतर आपल्याला हे ॲप्पे म्हणा, इडली म्हणा हे फुलत नाही. त्यासाठी आपल्याला जेवढं इडलीसाठी, ॲप्पेसाठी जेवढं पीठ लागतं तेवढ्यामध्येच आपल्याला बेकिंग सोडा किंवा मीठ हे टाकायचं असतं. आता आपण इथे थोड्या एका बाउलमध्ये आपण हे पीठ काढलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे. जेवढं पीठ लागतं तेवढंच पीठ आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं आपलं एक बाउलमध्ये काढून झालेलं आहे. आता आपण ॲप्पेची तयारी करूया. असं तर आम्ही ॲप्पे वेगवेगळ्या डाळींपासूनच बनवतो, पण कधी मुलांना असं वाटलं, समजा आपण इडलीचं पीठ टाकलेलं आहे आणि मुलांना ॲप्पे हवे आहे, डोसे हवे आहेत, तर आपण ह्याच्यापासून ॲप्पेसुद्धा बनवू शकतो. छान लागतात. आता इथे मी शिमला मिरची चिरून घेतलेली होती, 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि बारीक 1 बटाटो चिरून घेतला आहे. हे सगळं चिरून झाल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या पिठामध्ये ते टाकून घ्यायचं आहे. जे चिरलेलं होतं आपण ते टाकून घ्यायचं आहे. तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा याच्यामध्ये टाकू शकता, छान लागतात. ज्या भाज्या आपल्याकडे असल्या त्या भाज्या आपण टाका याच्यामध्ये, छान लागतं. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे. म्हणजे थोडं म्हणजे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि परत आपल्याला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा आहे. म्हणजे बेकिंग सोडा एकदम अगोदर टाकायचा नाही, तो नंतरच टाकायचा. बेकिंग सोडा टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे. म्हणजे ते चांगला फुलून येतो वरती. आणि एकदम बेकिंग सोडा टाकल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला हे हलवायचं आहे, एकदम जोरात नाही हलवायचं. आता इथे आपण गॅसवरती ॲप्पे पात्र ठेवलेलं आहे. तर ॲप्पे पात्र तपल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आहे. तेल याच्यासाठी की आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे, त्यासाठी आपण थोडं थोडं तेल टाकायचं आहे. हे तेल तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडी थोडी मोहरी ॲड करायची आहे. आणि ते मोहरी तेलामध्ये चांगली तडतड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे थोडं थोडं ॲप्प्यांचं पीठ टाकायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही मोहरी टाकून हे मोहरी चांगली तडतड झाल्यानंतरच हे पीठ त्यामध्ये टाकायचं आहे. आणि थोडं थोडं टाकायचं, एकदम फुल नाही भरायचं आहे. म्हणजे ॲप्पे आपले फुलतात त्याच्यानंतर. तर पीठ आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडंच टाकायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण यामध्ये सगळ्या पात्रामध्ये थोडं थोडं पीठ टाकून घेऊ. आणि वेगवेगळ्या डाळींपासून मी ॲप्पे बनवले आहेत, त्याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे लवकरच. आता आपण हे सगळं पीठ आपलं ॲप्पे पात्रामध्ये टाकून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता हे पीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला 2 मिनटाकरता याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. 2 मिनटानंतर आपण हे उघडून बघायचं आहे. एका साईडने आपले ॲप्पे तयार झाले आहेत. म्हणजे 2 मिनटं एका साईडने होऊ द्यायचे आहे. आणि हे सगळे झाल्यानंतर आपल्याला याला पलटून घ्यायचे आहेत. असे ॲप्पे पलटून झाल्यानंतर आपल्याला परत 2 मिनटाकरता याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. आणि 2 मिनटाकरता परत आपल्याला हे ॲप्पे दुसऱ्या साईडने होऊ द्यायचे आहे. अशा प्रकारे आपले ॲप्पे समजा 4-5 मिनटं लागतात आपले ॲप्पे होण्याकरता. आता बघू शकता तुम्ही आपले ॲप्पे झालेले आहेत.
आता हे ॲप्पे आपल्याला एका पात्रामध्ये काढून घ्यायचे आहे आणि हे ॲप्पे चटणीसोबत, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी आणि सांबारसोबत पण छान लागतात. आणि आपले ॲप्पे झाल्यानंतर आपलं जे पीठ उरलेलं आहे त्यापासून आपण डोसे आणि उत्तप्पा बनवणार आहोत. त्यासाठी मी दुसरा व्हिडिओ टाकणार आहे उत्तप्पा आणि डोशांचा, तो पण बघ जा नक्की. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. थँक्यू.